थोड्याच वेळात मातोश्रीवर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक, जागा वाटपाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता। काँग्रेस नेत्यांसह शरद पवार मातोश्रीवर जाणार। अजित पवार यांनी उद्या पुण्यात बोलावली आमदारांची बैठक। 28 मार्चला येणार अजित पवार गटाची यादी। 5 पेक्षा जास्त जागा लढण्यावर ठाम। प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केली भूमिका। नाशिकची जागा भाजपलाच मिळणार, जनतेला बिनकामाचा खासदार नको। भाजपच्या दिनकर पाटलांची टीका, तर नाशिकच्या जागेचा निर्णय पक्षश्रेष्ठींचा, हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया। भाजप आणि शिवसेनेने विजय शिवतारेंवर कारवाई करावी, अन्यथा राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर पडण्याचा विचार करेल, अजित पवार गटाचा इशारा। बारामती लोकसभा मतदारसंघात संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवारांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचाच विरोध, सूत्रांची साम टीव्हीला माहिती। निवडणूक आली, मुद्द्यावर बोला, आमदार बच्चू कडूंचा अनोखा उपक्रम। घरांच्या भिंतींवर शेतकऱ्यांचे प्रश्न लिहून सरकारवर प्रहार। आम्ही परावलंबी नाही, प्रकाश आंबेडकर सोबत नसले तरीही जिंकू, संजय राऊतांचं वक्तव्य। हुकुमशाही झुंडशाहीमुळे पक्ष सोडला, आमदार राजू पारवेंचा आरोप, तर आमदार होईपर्यंत हुकुमशाही दिसली नाही का, विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। उमेदवारी मिळाल्यावर धानोरकरांनी वडेट्टीवारांचा नामोल्लेख टाळला, तर गडबडीत विसरले असतील, वडेट्टीवारांनी बोलून दाखवली सहज। सोलापुरातून महायुतीकडून राम सातपुतेंना उमेदवारी मिळताच प्रणिती शिंदेंचं पत्र लिहित बोचरी टीका, सातपुते बाहेरचे असल्याचा अप्रत्यक्ष टोला। ठाण्यात एकनाथ शिंदेंकडून धुळवड साजरी, कार्यकर्त्यांसोबत लुटला होळीचा आनंद, राज्यातील नागरिकांना दिल्या होळीच्या शुभेच्छा।